महाराष्ट्राच्या हृदयाला छेद देणाऱ्या मालेगावच्या त्या भीषण प्रकरणानंतर संपूर्ण राज्यच जणू धक्क्यात होतं. पण आज जे घडलं ते ऐकून हजारो लोकांच्या डोळ्यांतून हुंदके फुटले, तर काहींच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाची किरणं उमटली. कारण अखेर त्या लहानग्या निरागस जीवासाठी महाराष्ट्र उभा ठाकला आणि न्यायाच्या इतिहासात कोरला जाईल असा निर्णय घेतला गेला. पण या निर्णयामागची कथा रात्रीसारखी काळी आणि सकाळच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी आहे. आणि हीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा, कारण ही गोष्ट फक्त एका प्रकरणाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात जळणाऱ्या वेदनेची आणि न्यायासाठी धगधगणाऱ्या आंदोलनाची कथा आहे. आणि शेवटी काय घडलं हे ऐकून तुमच्या अंगावरही शहारे येतील, कारण असं काही महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. सुरुवात होते 16 नोव्हेंबरच्या त्या काळा कुट्ट दुपारी, ज्या दिवशी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक 3.5 वर्षाची चिमुकली तिच्या निरागस खेळात मग्न होती आणि एका क्षणात सर्व काही बदलून गेलं. तिच्या आयुष्याचा दिवा विझवून टाकणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकणारा तो नराधम विजय खेरनार तिला निर्घृणपणे घेऊन गेला. आणि जे घडलं ते शब्दात सांगण्याची हिंमत देखील कोणाच्या हृदयात उरत नाही. गाव हादरलं, महाराष्ट्र उफाळून आला आणि न्यायासाठी आंदोलनांचा जणू विस्फोट झाला. पण खरी कथा इथूनच सुरू होते, कारण प्रकरण वाढत गेलं तसं महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून आवाज उठू लागला. या नराधमाला कठोर शिक्षा हवी. आणि याच मागणीने निर्माण केला एक ऐतिहासिक दबाव, जो शेवटी न्यायालयापर्यंत पोहोचला. आरोपीला पहिल्यांदा कोर्टात आणायचं होतं, पण बाहेर जमलेल्या जनतेचा प्रचंड संताप बघून पोलिसांनी त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणायचा धीर देखील केला नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली आणि कोर्टाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. लोकांना तेव्हा वाटलं की आता काहीतरी वेगळं होईल. पण न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे तारीख पे तारीख असा अनुभव लोकांच्या मनात खोलवर बसलेला होता. म्हणून लोक शांत होते, पण आतल्यात खदखदत होते. न्याय कधी मिळणार? मग 27 तारखेला पुन्हा आरोपीला कोर्टात आणलं गेलं. तेव्हा लोकांच्या डोळ्यात आशा होती की आता कठोर निर्णय होईल. पण पोलिसांनी तपासासाठी अजून वेळ मागितला आणि कोर्टाने 1 डिसेंबरपर्यंत कोठडी वाढवून दिली. हे ऐकून लोकांचा संताप प्रचंड वाढला, कारण त्यांना भीती वाटू लागली की पुन्हा एकदा तारीखवर तारीख मिळत राहील आणि न्यायाचा प्रवास कासवासारखा चालत राहील. दुसरीकडे त्या लहानग्याच्या आईवडिलांनी आणि गावकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना रुग्णालयात हलवावं लागलं. आंदोलन वाढत होतं, संताप उफाळत होता आणि अशा स्थितीत संपूर्ण प्रकरण कुठे जात आहे हे कोणालाच समजत नव्हतं. पण मग अचानक काहीतरी असं घडलं ज्यामुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला. आणि ते म्हणजे सरकारचा एक भली मोठा निर्णय घेण्यामागचा संकेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कारण तिसऱ्यांदा आरोपीला कोर्टात आणलं जाणार होतं आणि सगळ्यांना वाटत होतं, अरे पुन्हा एकदा तारीखच मिळेल, काहीच होणार नाही. पण नाही. त्या दिवशी कोर्टात ज्या क्षणी आरोपीला उभं केलं, त्या क्षणानं महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेत एक नवीन पान लिहिलं गेलं. तो क्षण जणू श्वास रोखून पाहण्यासारखा होता. कोर्टरूममध्ये शांतता होती. पोलिसांनी आरोपीला उभं केलं. लोकांच्या नजरा कोर्टावर आणि कोर्टाकडून होणाऱ्या निर्णयावर खिळल्या होत्या. आणि तेव्हाच कोर्टात सरकारचा एक विशेष आदेश वाचून दाखवला गेला. त्या आदेशाने कोर्टाचं वातावरण आणि आरोपीच्या आयुष्याचा प्रवास दोन्ही बदलून टाकले. सरकारने एक विशेष अधिकार वापरून या प्रकरणासाठी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाची लाट पसरली आणि आरोपीच्या अंगावर काटा आला. कारण तो निर्णय होता, या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून देशभरातील भयंकर गुन्ह्यांना शिक्षा सुनावणारे, कुख्यात आरोपींचं आयुष्य संपवून टाकणाऱ्या कठोर युक्तिवादासाठी ओळखले जाणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. हा निर्णय ऐकला आणि आरोपी अक्षरशः घाबरून गेला. त्याला वाटलं आता त्याच्यासाठी सुटकेचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही. त्या क्षणी त्याची मान खाली गेली, हात थरथरू लागले, जमीन हलत्या की काय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते आणि तो अक्षरशः दयेची भीक मागू लागला. कारण महाराष्ट्रात आजपर्यंत जिथे जिथे निकम साहेब उभे राहिल्यात तिथे तिथे नराधमांना शेवट मिळालाय. आणि यावेळी तर संपूर्ण राज्य त्यांच्या मागे उभं होतं. निकम साहेब आल्यामुळे केस फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार असल्याचं जाहीर होताच आंदोलन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाची किरणं दिसली. गावकऱ्यांनी पेढे वाटले, महिलांनी डोळे पाणावून शेवटी न्याय जवळ आलाय असं म्हणत एकमेकींना मिठी मारली. आणि आरोपी मात्र कोर्टातच कोसळला, कारण त्याला माहीत होतं की आता त्याच्यासाठी एकच मार्ग उरलाय, भयंकर शिक्षा आणि कदाचित मृत्यू.
आणि मग खरी कादंबरीसारखी थरकाप उडवणारी कथा तिथून पुढे सुरू झाली. कारण तिसऱ्या सुनावणीच्या दिवशी कोर्टात जे घडलं त्यासाठी ना लोक तयार होते, ना पोलीस तयार होते आणि स्वतः आरोपी तर पूर्णपणेच कोसळलाच होता. कारण ज्या क्षणी निकम साहेबांच्या नियुक्तीचा अधिकृत कागद न्यायालयात वाचून दाखवला गेला, त्या सेकंदाने कोर्टातील वातावरण अक्षरशः बदलून गेलं. लोकांची नजर त्या कागदावर आणि आरोपीच्या चेहऱ्यावर खिळली होती. कारण एक क्षणापूर्वी ज्या आरोपीला वाटत होतं की तारीख पे तारीख मिळेल, काहीच होणार नाही, काही महिन्यांनी जनता शांत होईल, तोच आरोपी अचानक मृत्यूच्या सावलीत उभा असल्यासारखा फिस्सक्कन बसू लागला. त्याचा चेहरा पांढरा पडला, ओठ थरथरू लागले, हातापायांना कंप सुटला आणि काही सेकंदांनी तो अक्षरशः जमिनीवर कोसळला. मला वाचवा, मला काहीतरी करा असं पोटपुटात रडू लागला. कारण त्याला पूर्णपणे माहीत होतं की निकम आल्यावर सुटका नाही, फक्त शेवट. आणि त्या दिवशी पूर्ण कोर्टाने हे पाहिलं की एक निर्दयी, निर्लज्ज, भयानक कृत्य करणारा मनुष्य स्वतःच्या भवितव्याच्या भीतीने जमिनीवर लोळत होता, दयेची भीक मागत होता. आणि हे पाहताच कोर्ट बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी मोठा जयजयकार केला. कारण महाराष्ट्राला अशा नराधमांसाठी दया नको, निर्णय हवा होता. आणि तो निर्णय आता पावलापावलानं जवळ येत होता. मग कोर्टानं आरोपीला 11 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. आणि याचा अर्थ असा की आरोपी आता पोलिसांच्या कोठडीत नाही, तर थेट जेलमध्ये जाणार होता. आणि हे पाहून लोकांना गोंधळ वाटलं की अरे, तारीख तर वाढली ना. पण खरा मुद्दा कोणालाही समजला नव्हता. कारण तपासाचा टप्पा संपलाच होता. आता खरी लढाई सुरू होणार होती. कारण आता ही केस जाऊन फास्ट ट्रॅक कोर्टात आणि तिथे निकम साहेब स्वतः उभे राहणार होते. केस ताबडतोब वेग घेणार होती आणि प्रत्येक सुनावणी महत्त्वाची, निर्णायक, घातक ठरणार होती. कारण या प्रकरणात पुरावे इतके प्रबळ होते की आरोपीसाठी सुटका जवळजवळ अशक्य होती. गावकऱ्यांनी वकीलपत्र घेण्यास सरसकट नकार दिला. हा आरोपीच्या आयुष्यातील दुसरा मोठा धक्का होता. कारण कोणताही वकील मी या नराधमाची बाजू मांडेन म्हणायलाच तयार नव्हता. मग न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी खर्चाने वकील मिळेल, पण त्या वकिलाला निकम साहेबांच्या प्रचंड अनुभव, भेदक प्रश्न आणि अतिशय अचूक पुराव्यांच्या मांडणीसमोर उभं राहणं जवळपास अशक्य आहे. ही गोष्ट स्वतः आरोपीलाही माहिती होती. म्हणूनच तो रडत होता, ओरडत होता, भीक मागत होता. कारण त्याला दिसत होतं आता सुटका नाही, फक्त शेवट. आणि गावकऱ्यांनी, पिढी, त्याच्या आईवडिलांनी इतक्या दिवसात जे सहन केलं होतं त्याची परतफेड आता सुरू झाली होती. त्या आईच्या डोळ्यातलं पाणी आज पहिल्यांदाच शांत झाल्यासारखं दिसत होतं. कारण तिला उमगत होतं की न्याय आता दूर नाही. काही दिवसांपासून उपोषण करत बसलेल्या त्यांचं कुटुंबाची प्रकृती खालावली होती. पण ज्या क्षणी निकम साहेब या प्रकरणात उतरल्यात हे सांगण्यात आलं, त्या क्षणी गावभर आनंद पसरला. महिलांनी पेढे वाटले, अनेकांनी समाधानी अश्रू ढाळले आणि म्हणाले, देवाने आवाज ऐकला, आता न्याय नक्की मिळणार. आणि त्या दिवशी मालेगावचं आंदोलनाचं वातावरण देखील बदललं. लोक आक्रमक नव्हते, लोक शांत नव्हते. लोक एकच गोष्ट म्हणत होते, आता खात्री आहे. आणि हाच विश्वास सर्वात मोठा विजय होता. कारण आता महाराष्ट्रातील लाखो महिला, हजारो माता आणि प्रत्येक नागरिक याच निर्णयाकडे पाहत होते. आणि सरकारनेही आपली भूमिका खूप स्पष्ट करून टाकली होती. या प्रकरणात कोणतीही ढिलाई होणार नाही हे मुख्यमंत्री कार्यालय, महिला व बालविकास विभाग आणि संपूर्ण पोलीस दलानं दाखवून दिलं. पीडित कुटुंबाला 10 लाखाची मदत दिली गेली. आमदार, खासदार गावात पोहोचले, त्यांनी मदत जाहीर केली. पण कुटुंबाचं उत्तर एकच, आम्हाला फक्त न्याय हवा. आणि आज त्या न्यायाचा मार्ग मोकळा झालेला दिसत होता. पुढे जे घडलं ते तर अजून भयंकर. कारण आरोपीला जेलमध्ये पहिल्याच दिवशी कळलं की तुरुंगातल्या कैद्यांना या प्रकरणाबद्दल आधीच माहिती होती. आणि अशी गुन्हे करणारे आरोपी तुरुंगात कधीही सुरक्षित नसतात. अगदी कठोर गुन्हेगार सुद्धा अशा नराधमांना स्वीकारत नाहीत. म्हणूनच आरोपीला तुरुंगातही स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली होती. त्याला आता त्याची शिक्षा, त्याचा शेवट, प्रत्येक क्षण एक भय वाटा लागलं होतं. आणि हे सर्व पाहून लोक म्हणत होते, जे केलं त्याची किंमत आता भरावीच लागेल. पण खरी थरारक कथा सुरू होणार होती निकम साहेब कोर्टात उभे राहतील तेव्हा. कारण निकम साहेबांचा इतिहास सांगतो की ते ज्या प्रकरणात उतरतात त्यात आरोपी सुटतो ही गोष्ट इतिहासात जवळजवळ नाही. मग ते 26/11चे दहशतवादी असोत, मुंबईतील कुख्यात गुन्हेगार असोत किंवा देशाला हादरवून टाकणारे बलात्कार हत्येचे आरोपी असोत, निकम साहेबांनी प्रत्येकाला न्यायालयात एकतर्फी पराभूत केलंय. निकम साहेब काय करतात माहितीये? ते पुरावे अशा रीतीने समोर ठेवतात की आरोपीला उत्तर द्यायला देखील शब्द सुचत नाहीत. वकिलांना तोंड दाबून बसावं लागतं आणि न्यायालय कोणतीही शंका न ठेवता निर्णय देते. त्यामुळे या प्रकरणात आरोपीसाठी आता शेवटचाच मार्ग आहे.
न्यायालयीन लढाई सुरू होईल आणि त्याचा शेवट कोणता असेल हे लोकांना आधीच स्पष्ट दिसत आहे. फाशी. आणि जर फाशी नाही तर अशी शिक्षा जी जन्मापेक्षा वाईट असेल. जनता, गावकरी, महाराष्ट्रातील लाखो लोक फक्त एकच गोष्ट म्हणत आहेत की अशी शिक्षा द्या की भविष्यात कोणीही मुलीकडे वाईट नजरेने बघायला देखील धजावणार नाही. आणि सरकार आता त्याच दिशेनं जात आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट, निकम साहेब, प्रबळ पुरावे, सार्वजनिक संताप, राज्य सरकारचा शब्द या सगळ्यांनी केसची ताकद 100 पट वाढवलेली आहे. आणि आरोपीसाठी आता मागे वळून पाहायलाही जागा नाही. बाकी भेटू आशयाच्या नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.